झटापट झालेलं पाहिलेलं आहे। आज सुद्धा या ठिकाणी नेमकं काय या सगळ्याची खरंतर चौकशी करतात हे आपण या ठिकाणी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते। त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उपस्थितही करण्यात आले होते आणि 3 दिवसाची कोठडी देण्यात आली होती। आता त्याची कोठडी संपली आहे। आता इथून पुढे काय होतं हे आपल्याला बघायचे आहे। बघूयात आता याला पुढे शिक्षा होते की जामीन होते। पण नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा।